व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, भविष्यवेत्यांची, ज्योतिष्यांची आपल्याकडे अजिबातच कमतरता नाही. आपण मध्यंतरीच महाराष्ट्रामध्ये बघितलं ना, अनेक भोंदू बाबांना पकडण्यात आलेलं आहे. प्रश्न असा आहे की ही लोक जी आहेत ना, ही खरी गुन्हेगार आहेत. या भोंदू बाबांच्या नादी जे लागतात ना ते. बरं, यांच्यामध्ये श्रीमंतांचीच संख्या जास्त आहे. गोरगरीब लोक जात नाही. तो गोरगरीब लोक देवासमोर जातात, देवळामध्ये जातात, जे काही चवली पावली खिशामध्ये असेल 2 रुपये 5 रुपये दानपेटीत टाकतात, नमस्कार करतात आणि जातात बिचारे प्रार्थना करून. यांच्या जाळ्यात कोण अडकतात? हे श्रीमंत लोक. लाखो, 2 लाखो, 5 लाख, 10 लाख रुपये गरीबाकडून कुठे आले हो? उल्लू कसे बनवतात बघा ना लोकांना ही लोक, भोंदू सगळे. तर असेच काही राजकीय भोंदू सुद्धा आहेत जे लोकांना उल्लू बनवतात, लोकांना मूर्खात काढतात, मूर्ख समजतात आणि त्यांच्या भोळे भाबडेपणाचा फायदा घेतात. आणि असेच 2 व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही थंबनेलवर फोटो बघितलेच असतील त्यांचे. एक तो झाकड झुल्या आणि दुसरा तो राष्ट्रीय पप्पू. आता ह्या दोघांना चेव चढलाय ज्योतिषी व्हायचा आणि भविष्यवेत्ते झाले ते खूप मोठे. नॉस्ट्रॅडमस यांना आता सलाम करायला वरतून खाली येणार आहे. तो कोणता वांग बाबा का वांगी बाबा काहीतरी आहे एक, त्याच्या पलीकडे गेले हे आता. हो ना, खरंच आहे. हे एकावर एक भविष्यवाणी करू लागले माहितीये का. पण झाकण झुल्याचंच उदाहरण घ्या ना. झाकण झुल्याने जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवलं होतं तेव्हा काय बोलले होते? 15 दिवसात पडणार, 1 महिन्यात पडणार, पुढच्या महिन्यात पडणार, 3 महिन्यात पडणार, वर्षभरात पडणार. पडलं का? काहीच नाही. उद्धव ठाकरेच अडगडीत पडले. हेच अडगडीत पडले सगळेजण. आता सुद्धा झाकण झुल्याचं काय म्हणणं आहे? केंद्रातलं सरकार पडणार, पुढच्या महिन्यात पडणार, 2 महिन्यांनी पडणार, 3 महिन्यांनी पडणार. अरे ज्योतिषी आहात का भविष्यवेत्ते आहात? काय सांगत आहात? बाकी तर राहुल गांधी सुद्धा काही वेगळे नाहीये. राहुल गांधी सुद्धा त्यातलेच, हे तर पप्पूच आहे. स्पष्ट बहुमतामध्ये जेव्हा गेल्या वेळेस नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं तेव्हा सुद्धा राहुल गांधी हीच बडबड करत होते की नरेंद्र मोदी यांचं हे सरकार पडणार. आणि आता मात्र या लोकांना प्रचंड कॉन्फिडन्स आलेला आहे. यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे, 7व्या आसमानात आहे आणि हे रोज बोलत आहेत की हे सरकार पडणार. राहुल गांधी आणि संजय राऊत दोघेही. हे कशाच्या भरोशावर? उलगडा करूया ना या एक गोष्टींचा आपण, या सगळ्या बाबींचा. यांचं जे काही म्हणणं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण उलगडा करू आणि मग ठरवू हे खरंच भविष्यवेत्ते आहेत, ज्योतिषी आहेत का उगाच भंपकगिरी करत सुटलेले आहेत ते. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट सांगतो, तेवढी नीट लक्षात घ्या, आवर्जून ऐका प्लीज. येत्या 2-3 दिवसामध्ये बकरी ईद. खूप मुकी जनावरं कापली जाणार, बकऱ्या कापल्या जाणार, मारून टाकण्यात येणार आहे त्यांना. असो, आपल्याला काय करायचं असंच म्हणतील ना बरेच जण. पण त्यांना मारायचं तर मारू द्या ना, आपण जगवूया ना. आपण आपल्या गोमातेला जगवू. अनेक गायी अशा आहेत ज्यांना औषध पाण्याची गरज आहे, चारा पाण्याची गरज आहे. गोसेवा करूया. अधिक महिना आहे, यापेक्षा मोठा सुवर्ण योग काय? कर्करोगग्रस्त रुग्णांना जगवूया, त्यांना औषध पाणी करूया. त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांना अन्नदान करूया. विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे आपल्याकडं, त्यानंतर शेतकरी आहेत. अहो, फील्डवर उतरून काम करावं लागतं. नुसतंच इंस्टाग्राम अकाउंट बनवून त्यावर कॉक्रोच खेळून नाही होत. तर तुमच्या आमच्यासारख्या लोकांना उतरावं लागतं फील्डवर आणि काम करावं लागतं. मित्रांनो, आतापर्यंत अनेकांचं सहकार्य लाभलंय. बऱ्यापैकी आपण पुढे आलेलो आहोत काम करत. आता महाराष्ट्रभर आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराला नक्की साथ द्या मित्रांनो. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या या सत्कर्मणांमध्ये आपल्याला या अधिक महिन्यामध्ये जे काही योगदान सहकार्य करता येऊ शकतं ते निश्चितपणे करा. योगदान दिल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा परिवाराच्या, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, त्याची रिसिप्ट बनवता येईल. माणुसकी जिवंत आहे याचं दर्शन
तुम्हीच करू शकता मित्रांनो, तेव्हा पुढे आहे. विषयाकडे परत वळूया आपण. काय झालंय, हॉर्मुझ स्ट्रेट मधून बातम्या अशा येत आहेत की जहाजं पुन्हा अडवलेली गेली आहेत आणि परत आता तुटवडा होणार आहे. अहो, पण तो तुटवडा जगासाठी होणार आहे. इराणने आधीच स्पष्ट केलेलं आहे की भारताकडे जाणारी जेवढी जहाजं आहेत ती आम्ही रोखणार नाही. हा कशाचा परिणाम आहे? हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे. हा संजय राऊत आणि ते राहुल गांधी हे दोघे जण काहीतरी बरळत असतात की पाकिस्तानने मध्यस्थी केली म्हणे, त्यांनी क्रेडिट घेतलं आणि भारताने का नाही केलं? भारत तर इराणचा मित्र आहे आणि भारताला इराणने मदत केली होती. इराणने भारताला कधीही उघडपणे मदत केलेली नाही. उलट कारगिलच्या युद्धामध्ये किंवा पाकिस्तान सोबत झालेल्या प्रत्येक युद्धामध्ये, लढाईमध्ये इराणने पाकिस्तानची साथ दिलेली आहे. तरी देखील आपण म्हणजेच भारताने इराणला त्याबद्दल टोकलेलं नाही. हेच आपलं क्रेडिट आहे. आणि म्हणून आज इराण आपली जहाजं सोडतोय. कारण ऑपरेशन सिंदूरनं जगाला दाखवून दिलेले की भारत काय करू शकतो. आता हे ऑपरेशन सिंदूरवर सुद्धा प्रश्न उपस्थित करून आपल्या सैन्याचा अपमान करतात, आपल्या मातीचा अपमान करतात, आपल्या वीरांच्या शौर्याचा अपमान करतात. इतके हे निर्लज्ज नालायक नेते आपल्याला लाभलेले आहेत. लिब्रांडूज आहेत, त्यामध्ये बरेचसे विचारवंत देखील आहेत ज्यांना प्रश्न उपस्थित होतात बालाकोटवर, सर्जिकल स्ट्राईकवर, ऑपरेशन सिंदूरवर. कायच बोलावं अशा माणसांच्या बाबतीमध्ये. हॉर्मुझ स्ट्रेटमध्ये जहाजं अडकलेली आहेत ज्याचा फटका अख्ख्या जगाला बसतोय, इव्हन बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे. आपल्याला बसली का तेवढ्या मोठ्या प्रमाणात झळ नाही. पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळतंय. मीडियामध्ये प्रोपोगेंडा चालू केलेला आहे. आता 10 पेट्रोल पंप आहेत, 10 पैकी 1 किंवा 2 पेट्रोल पंपांमध्ये थोडंसं पेट्रोलचा साठा कमी आहे बाबा, ते बंद आहेत काही काळासाठी, काही वेळासाठी. हे मीडियावाले तिथे जाणार आणि तेच दाखवत बसणार दिवसभर. बघा किती रांगा लागल्यात, बघा लोक तिथंच गाद्या टाकून झोपायले. मग एक काम करा ना, चूल पण घेऊन जा तिथंच, स्वयंपाक पण तिथंच करा आणि ह्यांना पण खाऊ घाला मीडियावाल्यांना. कारण हे खाणारेच आहेत, हे खाल्ल्याशिवाय तरी हे बातम्याच देत नाही. तिकडून खायचं आणि इकडं निगेटिव्ह बातम्या द्यायच्या, फॉल्स नेरेटिव्ह पसरवायचे सगळे. परवाचीच गोष्ट सांगतो, आम्ही बाहेर गेलो होतो, फील्डवर काम करायला गेलेलो होतो. अंदाज घेतला की आपण परत घरी जाऊ शकतो का? म्हणलं घरी जाऊ शकतो, पण उद्याचं काय? परत सकाळी निघायचं, आपल्याला पेट्रोल टाकावं लागणार आहे. एक पेट्रोल पंप बंद होता, अर्ध्या किलोमीटरवर दुसरा पंप होता, तो चालू होता. तिथे 5-10 गाड्या होत्या रांगेत. म्हणलं ठीक आहे ना, आपल्या पुढे 6 गाड्या लागू दे. साहित्रिक 18-20 मिनिटं जातील, 15 मिनिटं जातील, अजून काय होणार आहे? मिळतंय ना पेट्रोल, मिळतंय. मग एवढी बोंबाबोंब कशाला? एवढी बोंबाबोंब कशासाठी? हा एक महत्वाचा प्रश्न. मान्य आहे काही ठिकाणी खरंच त्रास होतोय बरं का, नाही असं नाही. मी असं म्हणत नाही की सगळीकडेच वा 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 नंदनवन झालेलं आहे सध्या, असं अजिबात नाही आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन स्वतः सांगितलं की इंधनाची बचत करा, गॅसची बचत करा, तेलाची बचत करा. याच्या मग काहीतरी तर असेल ना हो अर्थ, का उगीच आले देवाजीच्या मना असं झालंय? एवढे तेवढे केलेले त्यांनी, इतक्या राष्ट्रांचे, इतक्या लोकांशी ते बोललेले असतील, तिथे आपल्या मंत्र्यांशी बोलले असतील, आपल्या अधिकाऱ्यांशी बोलले असतील, यंत्रणांशी बोलले असतील. त्यांना काहीतरी तर सुचलं असेलच ना, काहीतरी तर जाणीव झालं असेलच ना त्यांना. म्हणूनच तर त्यांनी असं सांगितलं असेल ना आपल्याला की पेट्रोलची बचत करा सध्या म्हणून. बाकी इकॉनॉमीला काही झळ बसली का? भारताच्या व्यापाराला काही झळ बसलेली आहे का? अजिबातच नाही. नोकरी धंद्यांना काही झळ बसली आहे का? रिसेशन चालू आहे का? अजिबात नाही. कोणाचा पगार कापला जातोय का? अजिबातच नाही. कोणाचे अलाउन्सेस बंद पडलेत का? अजिबातच नाही. सगळं सुरळीत सुरू आहे ना. आता 80 पैशांनी 70 पैशांनी पेट्रोल वाढलं म्हणून बोंबाबोंब. आणि एरवी नको तिथे नको तेवढा खर्च करतो आपण, त्यावर काहीच नाही बोलायचं कोणी. असं नाही होऊ शकत बॉस. सगळ्याच गोष्टींना पंतप्रधानांना जबाबदार धरून नाही चालणार. काही गोष्टी आपल्याला सुद्धा सपोर्टिव्ह राहावं लागणार आहे. आणि या गोष्टींना घेऊन संजय राऊत आणि राहुल गांधी टार्गेट करू लागले. बरं, टार्गेट करत असताना यांना आता एक नवीन टूलकिट सापडलंय. कोणतं टूलकिट आहे ते? तर ते टूलकिट म्हणजे
ते झुरळ गँग, कॉक्रोच जनता पार्टी यांचं म्हणणं असं आहे की बघा 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 6 दिवसामध्ये त्यांनी काय 20 करोड हे केले फॉलोअर्स आणि भारतीय जनता पक्षाला मागे टाकलं म्हणे. अरे बाबा हो, भारतीय जनता पक्ष कितीतरी वर्षांपासून काम करतोय आणि मग जर असं आहे भारतीय जनता पक्षाला जर मागे टाकले तर मग काँग्रेसलाही मागे टाकलंय, मग सेनेलाही मागे टाकलंय. म्हणजे सेना म्हणजे उभाठा. संजय राऊत बोलतो ना, बडबड करतो ना कॉक्रोच कॉक्रोच म्हणून, झुरळांची खूप वळवळ चालू आहे ना सध्या. मग ह्यांनी स्वतः मान्य करावं ना की हो यार, या झुरळांनी आम्हाला पण मागे टाकून दिले राव, कायच करावं. ह्या संन्यास तुम्ही दोघही जण जा. नरेंद्र मोदींना संन्यास दिला होता ना त्या काँग्रेसच्या कन्हैया कुमारनं की आप बुड्ढे हो गए हो, अभी हिमालय में जाइए और हड्डियां गलाइए. जा तुम्ही सगळेजण. आता मागे टाकले त्या झुरळानं तुम्हाला, पण ऍक्च्युली ते झुरळ यांनीच पोचलेलं आहे, यांनीच पोचलेले. तुम्ही मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, एका दिवसामध्ये 10 लाख फॉलोअर्स कुठून येत असतील बरं, तेही एका पोस्टवर फक्त? तर शक्यच नाहीये, हे पेड आहे सगळं. एक तर राहुल गांधी स्वतः जॉर्ज सोरोसचा पॉइंटर आहे, फॉरेन फंडिंग उचलतो हा सगळा, डीप स्टेट मधून याला सगळं फंडिंग येतं, पैसा येतो, तोच पैसा हा रोलिंग करतो सगळीकडे. देशामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी यासाठीच हे असली झुरळ निर्माण होतात मग. आणि आता ह्यांना असं वाटायला लागलेलं आहे की या झुरळांमुळे देशामध्ये असंतोष निर्माण होईल, तरुणाई रस्त्यावर उतरेल आणि नेपाळमध्ये जशी क्रांती झाली तशी क्रांती भारतात होईल, बांगलादेशासारखी श्रीलंकेसारखी क्रांती इकडे होईल भारतामध्ये आणि पुढच्या वर्षी हे सरकार पडेल. अहो क्रांतीच करायची आहे, सरकारच पाडायचं, तर मग पुढचं वर्ष कशाला पाहिजे तुम्हाला? आत्ताच पाडा ना, उद्या पाडा, कशाला वेळ घालवता? परवडणार आहे का? परवडणार आहे का? हे सरकार पडल्यानंतर काय होणार आहे? निवडणुका. आणि निवडणुकीमध्ये काय होणार आहे? आएगा तो मोदीही. त्याचं कारण आहे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदू मतदार थोडासा गाफील राहिला, तो एका कारणामुळे की अब की बार 400 पार. मोदी बोलले ना अब की बार 400 पार, मग काय टेन्शनच नाही, होणार, 100% होणार. असं म्हणून अनेक जण घरातच बसले, गेलेच नाहीत मतदानाला. तो फटका बसलाय. यांच्या फेक नॅरेटिव्हचा जास्त फटका बसला नाही, तेवढा फटका त्या अब की बारचा बसला यांना. कारण आपले लोक गाफील राहिले आणि जेव्हा रिझल्ट आले त्याच्यानंतर आपल्या लोकांना हळहळ वाटायला लागली, ते व्यक्त व्हायला लागले की अरे गलती हो गई यार, जाना चाहिए था, जायला पाहिजे होतं, लोकांनी निघायला पाहिजे होतं घरातून. गाफील राहिले लोक. आता गाफील राहतील का परत? आता नाही राहणार. एकदाच होत असतं ते, सारखं सारखं होत नसतं. त्यामुळे ह्यांनी कितीही स्वप्नांचे बंगले बांधले तरी ते पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत. ह्यांनी काहीही ज्योतिष्य सांगितलं तरी ते ज्योतिष्य खरं ठरणार नाहीये. मुळात हे ज्योतिषी नाहीच आहे. ज्योतिषी जर असते तर राहुल गांधींनी स्वतःची कुंडली बघितली असती आणि आतापर्यंत लग्न झालं असतं. संजय राऊत जर ज्योतिषी असते तर आतापर्यंत जितकी लपडी करून ठेवली ती सगळ्या लपड्यांमधून निर्दोष मुक्त झाले असते, कर्मकांड करून काहीतरी. भविष्य आहेत ना हे ज्योतिषी आहेत ना पोहोचलेले. मात्र ह्या लोकांना स्वप्न पडायला लागलेलं आहे हे झुरळांच्या नादी लागून देशातला तरुण रस्त्यावर उतरेल. अशा झुरळांना मारण्यासाठी देशभक्त तरुणांकडे हिट आहे, हिट स्प्रे. अहो नुसती चप्पल जरी फेकून मारली ना तर झुरळ पळून जात होतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा वाटल्यास. एखादा झुरळ घरामध्ये घुसलं तुमच्या, नुसता आवाज जरी मोठा गेला तरी पळून जातात आणि हे स्वतःला झुरळ बनवतात. यांच्यावर हसावं की काय करावं कळत नाही कधी कधी. म्हणजे संजय राऊत म्हणतो मी वाघ आहे, मी वाघ आहे, बरोबर आहे, मी शिवसेनेचा वाघ आहे, मी बाळासाहेबाचा वाघ आहे. अरे पण समर्थन कोणाचं करतोय तू? झुरळाचं. वाघानं कधी झुरळाचं समर्थन केल्याचं तुम्ही बघितलंय का? ही तुम्हाला कॉमेडी वाटत नाहीये का मित्रांनो? हा विनोदाभास आहे, सगळा विरोधाभास आहे हा. हे म्हणजे तसंच झालं की गाढव सिंहाकडे गेलं म्हटलं की तू तर खाली, आता मी राजा इथला. हा त्यातला प्रकार आहे. ती पंचतंत्रातली गोष्ट आहे ना गाढव आणि सिंहाची राजा बनण्याची, त्यातला प्रकार आहे हा.
स्वतःला वाघ म्हणता आणि झुरळाची पाठराखण करता. वाह क्या बात आहे बॉस. आणि ह्या असल्या झुरळांना जनता निवडून देईल असं वाटतं तुम्हाला? हो, क्रांती घडवायची असेल ना तर त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हे असं बोलघेवडेपणा करून क्रांती होत नसते. मॅनेजमेंट लागते त्यासाठी. ग्राउंड लेवलवर काम करणारी लोक लागतात त्यासाठी. उरलीत का तुमच्याकडे तेवढं बघा आधी. राहुल गांधीने आणि संजय राऊतने चेक करावं. हे उरलंय का कोणी खाली काम करणारं ग्राउंड लेवलला? कार्यकर्ते तरी उरलेत का? पदाधिकाऱ्यांचं सोडा, आहेत का ते तरी जागेवर? अजिबातच नाहीये. आणि त्यांच्या भरोशावर हे करतायत. बरं, हे आजकालचे जे तरुण पोरं आहेत हे फॅशन ट्रेंड म्हणून त्या झुरळांना पाठिंबा देतील आणि त्यांच्या जोरावर राहुल गांधी आणि संजय राऊत उड्या मारतील 2-4 दिवस. मात्र हा ट्रेंड संपणार. असे ट्रेंड येतात, ट्रेंड जातात सोशल मीडियावरचे. हे कायमस्वरूपी कधीच नसतात ट्रेंड. त्यामुळे तरुण सुद्धा यातून बाहेर पडणार आहेत. जे तरुण आज कॉकरोच हूं, मी झुरळ आहे असं म्हणत आहेत ना, तर ह्या सगळ्या झुरळांना एक विनंती आहे आमची. आपापल्या गावात जा. जे म्हणतात ना की मी झुरळे, आपापल्या गावात जा आणि तिथं ग्रामपंचायतीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो खणून काढा. आधी तो खणून काढा आणि मग म्हणा की मी झुरळ आहे. आपल्या स्वतःच्या गावामधून सध्या पहिले सरपंच म्हणून निवडून या. झुरळ आहात ना, क्रांती करायला निघालात ना, मग ग्रामपंचायतीपासूनच सुरुवात करा ना स्वतःच्या. कुठं देशाचा पंतप्रधान बनायचे स्वप्न बघू लागले साहेब? असं नसतं होत. तेव्हा राहुल गांधी आणि संजय राऊत यांची ही जी दिवा स्वप्न बघणं सुरू आहे ही सुरूच राहू. ती आपण थांबवू शकतच नाही. राहुल गांधींना तर ते जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून स्वप्न पडतात रोज रात्री की मी या देशाचा पंतप्रधान आहे. शक्य नाहीये, पण हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. म्हणजे मोदी असतील की नसतील मला सांगता येत नाही. राहुल गांधी निश्चितच नसतील बॉस. मित्रांनो, तुम्हाला खरंच वाटतं का की हा माणूस त्या पात्रतेचा आहे? आणि ज्याप्रमाणे राहुल गांधी बोलतात ना की मैं नरेंद्र मोदी को कहता हूं, मोदी एक दिन भागेगा, मोदी ऐसा मोदी वैसा, एकेरी भाषेमध्ये उल्लेख करतो हा माणूस सतत. यातूनच कळतं की हा किती उर्मट आहे, हा किती उद्धट आहे. याच्यावर अजिबात याच्या मायबापांना संस्कार केलेले नाही आहेत. आता संस्कारांचाच प्रश्न आल्यावर अनेक गोष्टी बाहेर पडतात म्हणावं की मग ते इटली, मग ते सगळे तिथले ते डान्स बार वगैरे अमकं तमकं काय काय लोक चर्चा करत असतात बाबा, मला तर काही माहिती नाही. असो, तर हे सगळं असं आहे प्रकरण मित्रांनो. या झुरळांच्या जोरावर या झाकण झुल्याला आणि त्या राष्ट्रीय पप्पूला वाटतंय की पुढच्या वर्षी सत्ता पालट होणार आहे. बघा, तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये निश्चितच कळवा मित्रांनो. आणि या झुरळांच्या बाबतीत सुद्धा 1-2 कमेंट येऊ द्या जरा चांगल्या, छान, मजेशीर. वाचायला मजा येते तेवढंच नवीन विषय काय करावा याची कल्पना सुचते. जाता जाता विनंती आहे मित्रांनो, बकरी ईद 2-3 दिवसामध्ये लक्षात ठेवा बरं का. कुर्बानीसाठी खूप जण हे करणार आहे. कुर्बानी म्हणजे काय? पुण्य कमवायचं. अरे जीव मारून पुण्य कुठं कमवता? जीव जगून पुण्य करा. गोमातेची सेवा करा. अनेक गायी आजारी आहेत त्यांना जगवा. अनेक गायी यांना चारा पाणी द्या, खाऊ घाला त्यांना, जगवा त्यांना. हे खरं पुण्य आहे. अधिक महिना आहे मित्रांनो, आपण गोमातेची सेवा करू. त्यांना कोणाला मारायचं मारू द्या, त्यांना काय कुर्बान्या करायच्या करू द्या. आपण मात्र जीव वाचवूया. कर्करोगग्रस्तांचा जीव वाचवूया औषध उपचार करून. त्यांच्या नातेवाईकांच्या पोटात 2 सुखाचे घास टाकून त्यांचा जीव सुखावूया. बळीराजाचा घरामध्ये रेशन पाणी पोहोचून त्याचं घर सुखावूया आपण. अरे याला म्हणतात कर्म. हे असे मारधाड हे करत बसणे याला कर्म नाही म्हणत. मी तर नाही मानत या गोष्टी. आणि हिंदू धर्म मानतच नाही, अजिबातच नाही. जो कोणी खरा हिंदू आहे तो तर अजिबातच मानणार नाही. तेव्हा मित्रांनो, आपण आता गोमातेची सेवा करत आहोत. कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा करणार आहोत. आता अधिक महिना आहे, सुवर्ण युग आहे. तेव्हा आपल्या परिवाराच्या या सत्कर्मामध्ये आपल्याकडून जे काही योगदान सहकार्य आपल्याला करता येऊ शकतं दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य करा. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा. म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची रीतसर पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. माणुसकी मोठा धर्म हो. आणि सनातननं आपल्याला हेच शिकवलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मानं आपल्याला हेच शिकवलेलं आहे. त्याची जाण ठेवून फक्त आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी आणि आपल्या गोमातेसाठी समोर या, एवढीच विनंती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.